श्री स्वामी समर्थ. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर बसले आहात, पण मन मात्र कुठेतरी हरवलेलं आहे का? पुस्तक उघडलंय पण शब्द समजत नाहीत. परीक्षेचा ताण, अपयशाची भीती आणि आपण करू शकू का हा प्रश्न सतावत आहे का? आजचा हा क्षण, हा व्हिडिओ कदाचित स्वामी समर्थांनीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात मी कधीही कमतरता ठेवत नाही. हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही, हा तुमच्या अभ्यासाला दिशा देणारा, मनाला बळ देणारा आणि यशाच्या वाटेवर नेणारा संदेश आहे. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात एकच नाम घ्या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही. अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे. आज तुम्ही जे वाचत आहात ते फक्त परीक्षेसाठी नाही, तर उद्याच्या तुमच्या आयुष्यासाठी आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जीवनात मोठं व्हायचं असेल तर आधी स्वतःवर विजय मिळवा. अभ्यास करताना आळस येतो, कधी कंटाळा येतो, कधी वाटतं हे सगळं कशासाठी. पण लक्षात ठेवा, आजचा हा संघर्षच उद्याच्या यशाची पायरी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे कष्टांना घाबरत नाहीत त्यांच्यासाठी मी मार्ग उघडतो. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास आणि जीवन यात एकच साम्य आहे, सातत्य. दररोज थोडं थोडं केलं तरी ते आयुष्य बदलू शकतं. आज जर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या जीवन प्रश्न विचारेल, आणि आज जर अभ्यासाशी प्रामाणिक राहिलो तर उद्या जीवन आपल्याला उत्तर देईल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि अभ्यासावर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचं होईल. मन विचलित झाल्यावर काय करावे हे पाहूया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला बसल्यानंतर मन इकडे तिकडे पळतंय का? मोबाईलचा एक नोटिफिकेशन, एक विचार, एक भीती आणि एकाग्रता तुटते. पण लक्षात ठेवा, मन विचलित होणं ही तुमची कमजोरी नाही, ही आजच्या काळाची परीक्षा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनावर संयम ठेव, कारण मनच तुझा मित्र आहे आणि मनच तुझा शत्रू. जेव्हा अभ्यासात लक्ष लागत नाही तेव्हा स्वतःवर रागावू नका, तर स्वतःला समजावून सांगा. एक छोटा उपाय करा. अभ्यास सुरू करण्याआधी डोळे बंद करा. 3 वेळा खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझं मन शांत करा, मला एकाग्रता द्या. हळूहळू मन स्थिर होईल, विचार शांत होतील आणि अभ्यासाशी नातं जोडलं जाईल. स्वामी समर्थ सांगतात, मन जिंकलं तर जग आपोआप जिंकता येतं. मोठ्या यशासाठी मोठा ताण आवश्यक नाही, तर शांत मन आवश्यक आहे. आज जर मनावर नियंत्रण मिळवलं तर उद्या आयुष्यावर तुमचं नियंत्रण असेल. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अपयश हा शब्द ऐकताच मन थोडंसं खचतं. डोळ्यांसमोर तेच प्रश्न उभे राहतात. मी कुठे चुकलो? माझ्याकडून होईल का? पण स्वामी समर्थ सांगतात, अपयश हे तुझं थांबणं नाही, ते तुझं शिकणं आहे. आज परीक्षा अपेक्षेप्रमाणे गेली नाही, मार्क्स कमी पडले किंवा निवड झाली नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. अपयशी तोच असतो जो प्रयत्न करणं थांबवतो. स्वामी समर्थ म्हणतात, जो संकटातही माझं स्मरण ठेवतो त्याला मी अधिक शक्ती देतो. आजचं अपयश उद्याच्या यशाची दिशा ठरवतं. ते तुम्हाला सांगतं कुठे मेहनत वाढवायची, कुठे स्वतःला बदलायचं. लक्षात ठेवा, जगात एकही यशस्वी माणूस असा नाही ज्याला अपयश आलेलं नाही. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची कहाणी इथे संपलेली नाही. आज पडाल पण उद्या अधिक ताकदीने उभे राहाल, हीच स्वामी समर्थांची कृपा आहे. आत्मविश्वास जागृत करा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, यश आणि अपयश यांच्या मधोमध एकच गोष्ट उभी असते, आत्मविश्वास. आज अनेक विद्यार्थी म्हणतात, मी इतरांसारखा हुशार नाही, माझ्याकडून नाही होणार. पण स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव, कारण माझी शक्ती तुझ्यात आहे. तुमच्यात अपार ताकद आहे, पण भीतीमुळे ती झाकली जाते.
ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला त्या दिवशी अर्ध यश मिळालेलं असतं. दररोज अभ्यास सुरू करण्याआधी स्वतःला एक वाक्य बोला, मी मेहनत करतोय म्हणून मी नक्की यशस्वी होणार. स्वामी समर्थ सांगतात, भीती सोड, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास. आज जर तुम्ही स्वतःला कमी समजलात, तर जग तुम्हाला कमी समजेल. आणि आज जर स्वतःवर विश्वास तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर निश्चय ठेवा. यश तुमच्यापासून दूर नाही. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, यश हे एका दिवसात मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांतून तयार होतं. आज अभ्यास करावा वाटतो, उद्या कंटाळा येतो, पण स्वामी समर्थ सांगतात, जो रोज चालतो तोच शेवटी ध्येयापर्यंत पोहोचतो. सातत्य म्हणजे मोठं काही करण्याचा हट्ट नाही, तर दररोज थोडं तरी करण्याचा निश्चय. आज फक्त 30 मिनिट अभ्यास केला तरी ते चालेल, पण उद्या पुन्हा 30 मिनिटं केलीच पाहिजेत. शिस्त म्हणजे शिक्षा नाही, शिस्त म्हणजे स्वतःसाठी घेतलेला निर्णय. स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला बांध, मगच मी तुला मुक्त करीन. ठराविक वेळ, ठराविक जागा आणि ठराविक उद्दिष्ट हीच खरी यशाची खरी पूजा आहे. लक्षात ठेवा, अचानक मिळालेलं यश लवकर निघून जातं, पण शिस्तीतून मिळालेलं यश आयुष्यभर टिकतं. आज जर शिस्त पाळली तर उद्या आयुष्य तुमचं ऐकेल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्कीच तुमचं आहे. आजपर्यंतच्या तुमच्या प्रत्येक प्रयत्नाकडे स्वामी समर्थांचं लक्ष आहे. तुमचा संघर्ष, तुमचे अश्रू आणि तुमची न थांबणारी धडपड हे सगळं व्यर्थ जाणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जो श्रद्धेने चालतो त्याला मी कधीही एकटं सोडत नाही. आज तुमचं आयुष्य जसं आहे ते कायम असंच राहणार नाही, कारण तुम्ही प्रयत्न करत आहात. लक्षात ठेवा, आजचा अभ्यास उद्याच्या आत्मविश्वासाचं बीज आहे आणि तो आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. जेव्हा थकवा जाणवेल, जेव्हा मन खचेल, तेव्हा फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. ते नाव तुम्हाला उभं करेल, ते नाव तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तेच नाव तुमचं भविष्य उजळवेल. आजपासून एकच निश्चय करा, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न थांबवणार नाही. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत आणि यश माझ्या वाटेवर आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसं जरी बळ देत असेल, तर तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.